त्यानंतर हे मीठ लगेच बाथरूममध्ये टाकावे. बेसिनच्या सिंकमध्ये हे अजिबात टाकू नये. त्यानंतर नळ सोडून ते पाणी वाहून द्यावं. मिठाचे हात स्वच्छ धुवून घ्यावेत. आता ही कृती करताना कोणता प्रभावी मंत्र म्हणावा, तर यावेळी आपण नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. मंत्र परत एकदा ऐका. नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. हा मंत्र अतिशय प्रभावी मानला गेलाय. या मंत्राचं उच्चारण करत आपण ही कृती करावी. ही मिठाने दृष्ट काढण्याची आणि अमावस्येच्या दिवशी विशेषतः दृष्ट काढण्याची सोपी पद्धत आहे. आता हा उपाय अमावस्येच्या दिवशीच का करावा, तर अमावस्येला वातावरणात रजतम कणांचे प्रमाण जास्त असते. या मंत्रातील रुद्ररूप हे शिवाचे संहारक रूप आहे, जे नकारात्मकतेचा नाश करते. मिठाच्या प्रयोगामुळे शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय म्हणजे आपला ऑरा स्वच्छ करण्यास मदत करते आणि व्यक्तीला हलके वाटते. आता या उपायाचे फायदे काय, तर यामुळे विनाकारण येणारा मानसिक ताण कमी होतो. घरातील कलह आणि नकारात्मकता दूर होते. एवढंच नाही तर आरोग्यामध्ये सुधारणा जाणवते आणि कामात उत्साह येतो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी रात्री संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, धूप दीप दाखवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन शांतता वाढवते. विशेषतः घरातील स्त्रीने हे उपाय करावेत. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी काही विशेष कार्य करावे. ते म्हणजे घराची स्वच्छता करावी, पाण्यात गंगाजळ किंवा मीठ मिसळून. यामुळे जुनी अडकलेली ऊर्जा निघून जाते. एवढंच नाही तर देवी लक्ष्मी, देवी दुर्गा किंवा कुलदेवतेची पूजा या दिवशी आवर्जून करावी. किमान एक दिवा देवासमोर लावावा. यामुळे घरात समृद्धी आणि संरक्षण मिळतं. अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, अन्न, कपडे किंवा मीठ दान करण्याला विशेष महत्त्व आहे. गरजू व्यक्तींना स्त्रीने या वस्तू मदत म्हणून द्याव्यात. अमावस्येच्या दिवशी या दानाचे पुण्य अनेक पटींनी मिळते असं सांगितलं जातं. मात्र स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी घरात वादविवाद करू नये, भांडणं करू नयेत, नकारात्मक बोलणं टाळावं, केस कापणं किंवा नखं कापणं टाळावं. अमावस्या हा ऊर्जा परिवर्तनाचा दिवस मानला जातो. योग्य उपाय, पूजा, स्वच्छता आणि दान केल्यास नक्कीच नजर असेल, नकारात्मकता असेल, भीती, मानसिक ताण असेल, हे सर्व दूर होतं. घरात शांती येऊन संरक्षण आणि सकारात्मकता वाढते असं सांगितलं जातं. कारण अमावस्या म्हणजे भयाचा नव्हे तर शुद्धी, संरक्षण आणि नव्या सकारात्मक सुरुवातीचा दिवस मानला गेलाय. या दिवशी स्त्रियांनी केलेली ही छोटी छोटी कार्य घरातली ऊर्जा वाढवतात आणि घराचं ऊर्जा कवच हे मजबूत करतात. तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी काही विशेष कार्य करता का, किंवा कोणते उपाय करता, त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत, कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन